आहे ती म्हणजे शाळेची मैत्री. आणि ही मैत्री तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायची. मी फक्त तुमचे 2 मिनिटं घेणार आहे, त्यानंतर गाणं सुरुवात करणार आहे. या 2 मिनिटात मला एवढंच सांगायचं विद्यार्थ्यांना, जेव्हा तुम्ही आता कॉलेजला जाल तेव्हा फार टेन्शन येतील, जबाबदाऱ्या पडतील. हा समाज कदाचित तुम्हाला वेडं करायला सुद्धा उभं राहील. तर त्यावेळेत एकच जण आपल्या सोबत असतो, ती म्हणजे आपली मैत्री. मग आपले जे मित्र आणि मैत्रिणी जे आहेत या मित्रमैत्रिणींना कधीच गमावू नका आणि शेवटच्या श्वासापर्यंत ठेवा. आता ही मित्रमैत्रिणी फक्त तुमच्या वर्गातलेच नाही, तुमची आई, तुमचे वडील, तुमचे शिक्षक, तुमचे बंधू भगिनी हे सर्व तुमचे मित्र असणार आहे. आणि सर्वात पहिले तुम्हाला स्वतःशी मैत्री करायची. म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला एवढंच सांगेल की पुढे कितीही टेन्शन आलं, कितीही त्रास झाला, आपल्याला आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला एकटं सोडायचं नाहीये. तिचा फोन आला, त्याचा फोन आला, त्यावेळेस तिचा फोन रिसिव्ह करायचा आहे. त्याला चुकीच्या मार्गाला आपल्याला घेऊन जायचं नाही, आरशासारखं त्याच्या सोबत उभं राहायचंय. आणि जर तो तुमच्या समोर रडत असेल, ती रडत असेल, तर त्याला मन सोक्त रडू द्या. त्यामुळे मित्रांनो, मैत्रिणींनो, एवढंच सांगेल की ही मैत्री खूप सुंदर असते. ही शाळेची मैत्री शेवटपर्यंत तुमची चिरायू असो, एवढीच मी देवाची प्रार्थना करतो. आणि सुंदरसं गाणं सादर करण्यासाठी मी जी कंडिशन सांगितली, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शेजारच्या जो आपले मित्रमैत्रिणी त्यांचा हातात हात घ्यायचा आहे, पक्क पकडायचंय, रेडी करायचं. आपण आपल्या जुन्या शाळेच्या आठवणी जागृत करू शकतात आणि आपल्या मित्रांची मैत्रिणीची आठवण काढू शकतात.
मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा. थँक्यू सो मच. कधी आत्महत्येचा विचार येऊ नका. कधी आपण हारलो, जीवनात आपण हारलो असं कटभर देखील वाटू देऊ नका. आणि तुम्ही सर्वांनी जीवन असं जगा की लढत लढत जगा. कधी पण रडत रडत जगू नका. अश्रू येणं ही खरं देवाने दिलेली एक फार मोठी देणगी आहे. आपलं मन मोकळं होऊन जातं. तुम्हा सर्वांना आजच्या या दिवसाचं निनाद सरांनी जे गीत सादर केलं, निनाद सरांना विशेषतः मी धन्यवाद देतो. थँक्यू साहेब. आदरणीय